नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी नाही दाखवणार, कारण मी माझ्या माहेरी आली आहे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग मी तुम्हाला शेअर करते आहे माझा. हे माझ्या माहेरचं घर आहे. मातोश्री नावाचा बंगला आहे. तर या भोवतीची बाग माझ्या आईने कशी केली आहे छोटीशी, ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अतिशय छान झाडं तिने लावलेली आहे बंगल्याच्या अवतीभोवती. तिला झाडं लावण्याची प्रचंड आवड असल्याने तिने ही छोटीशी बाग तिच्या घराभोवती केली आहे. हे चाफ्याचं असं छान झाड, खूप सारी छान फुलं आलेली त्याला. रोज देवाला ती याच फुलांचा वापर करते. अतिशय छान वास येतो याचा आणि दिसतंय खूप सुंदर ते. यानंतर तिने समोर जांभळाचं झाड लावलं आहे, नंतर लिंबाचं झाड आहे. सध्या तर लिंबू इतकी महाग आहेत बाजारात आणि हिच्या लिंबाच्या झाडाला तर प्रचंड लिंब आहेत. चला मी दाखवते तुम्हाला कसे आहेत. अगदी हाताशी म्हणजे सगळ्या गोष्टी यांना घराभोवतीच मिळतात, कारण तिला झाडांची लावण्याची आवड होती आणि तिने बाजूलाच घराच्या सगळी झाडं लावली. लिंब बघा कशी छोटी एकदम मस्त अशी, आणि खूप सारी लिंब आहेत त्याला. अशी 2 झाडी तिने लावली आहे लिंबाची. त्यानंतर हे मनी प्लॅनचं झाड आहे. गावठी नागिनी हे एवढं मोठं झाड आणि हे सगळं का? त्यांच्या गावातली बरीच लोक त्यांच्याकडनं हे घेऊन जातात आणि तेही लावतात. गावातले लोक घेऊन जातात आणि लावतात. सगळं कोणाची पूजा असेल, कोणाचं काय असेल तरी ते आता हे मोठे हे जांभळाचं झाड पण लावलंय तिने. जातील आणि एवढं असं सांगते की जूनमध्ये खूप मोठी जांभळं येतात याला. 15 आठवड्यामध्ये जशी बाजारात मिळतात तशी मोठी अशी जांभळं येतात. एवढे सगळे असे भरपूर असे जांभूळ येतात त्याला. अन्वीला तर हे सगळं खूप नवीन होतं, कारण तिने बाजारातच जी फळं मिळतात तीच खाल्ली आहे. हे सगळं मामाच्या गावालाच काय, मामाच्या घराच्या बाहेरच तिच्या आजीने ही सगळी झाडं लावली आहे स्वतः. आता 15 दिवस झाले. आणि आंब्याच्या झाडाला पण भरपूर कॅप आहे. आईने आंब्याचं झाडसुद्धा लावलं आहे आणि त्याला आता कैऱ्या कशा आल्या त्याही मी तुम्हाला दाखवते. हे टेरेस आहे. टेरेसवर आलो आहे आम्ही. आणि ते आंब्याचं झाड बघा, आता त्याच्या कैऱ्या तर अगदी हाताला म्हणजे काढता येतील एवढ्या कैऱ्या लागल्या त्या झाडाला. वाऱ्यानं पडून गेले का काय हे काही एवढे आलेले बघ. अन्वी किती कैऱ्या, किती मस्त कैऱ्या आल्या झाडाला, मस्तच. अरे बापरे, हाताने बघ अन्वी. ते इथं अन्वीला तर खूप विशेष वाटतं एवढं सगळं, म्हणजे हाताने काढता येण्यासारखं या गोष्टी. म्हणजे फळं एवढ्या जवळ तिला पाहायला मिळत आहे जवळून सगळ्या गोष्टी. तिला खूप मजा वाटते सगळी बघून, कारण मी आत्तापर्यंत फक्त बाजारात जी मी फळं घेऊन जाते घरी तिला खायला तेच ती बघते. हे नारळाचं झाडसुद्धा आईने लावलं आहे घराच्या समोर आणि त्याला खूप सारं नारळ येतात. मोठी अशी नारळ असतात. बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालं आहे आणि इतकं छान वाटतंय. झाडांमुळे छान हवा सुटली आहे. गावाकडचं वातावरण खरंच खूप छान असतं आणि पावसाळ्यात तर अजून छान. त्यामुळं जेव्हा कधी सुट्टी लागते ना मुलांना, तर नेहमी गावात जावं असं वाटतं. हे चिकूचं सुद्धा झाड आईने लावलं आहे. त्याला इतके छान चिकू आले आणि ते इतके गोड आहे. असे मोठमोठे चिकू आहेत.
आईच्या खरंच हे झाडे लावण्याच्या आवडीमुळे अगदी त्यांच्या घराच्या भोवती चिकू, नारळ, कैऱ्या, लिंबू, जांभळं, ही फुलांची सुद्धा झाडं तिने लावली. सगळं अगदी घराच्या भोवतीच त्यांना मिळतंय. आणि घराच्या बाहेरचं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न आणि छान वाटतंय यामुळे. असं हा माझा फर्स्ट ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला तो कसा वाटला तो प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.